राजकारण म्हटलं की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आलेच. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात हेच चित्र दिसून येत आहे. यातच ज्येष्ठ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका करत खरपूस समाचार घेतलाय. बाप बदलवणारे कुणालाही काहीही बोलू शकतात. राणा दाम्पत्यांनी अमरावती जिल्ह्याचं वातावरण घाण केलं असून आज जर चुकलो तर आपला जिल्हा वायफळ जिल्हा म्हणून ओळखला जाईल अशा शब्दात त्यांनी निशाणा साधलाय. पंजा आला पाहिजे निवडून. पंजा निवडून आणाच लागत, कारण ही लढाई जी आहे ही धनशक्तीची लढाई जनशक्तीच्या विरुद्ध आहे आणि अशा लढाईमध्ये जनशक्तीच जिंकत असते ही वस्तुस्थिती आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं, महाविकास आघाडीने ठरवलं. बघा, ती जी बया आहे ना, तिनं फक्त शिव्या देण्याचे काम केलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांना तर इतकी बोलली रे बाबा, काय म्हणजे कोणी आपल्या बापाला एवढं बोलू शकते का? हा बाप बदलणारे कोणी कोणाला काही बोलू शकते. आपल्या जिल्ह्यामध्ये असं वातावरण इतकं घाण कधीच नव्हतं जेवढं आता ह्या लोकांनी केलेलं आहे. कधीच नाही. म्हणजे मागच्या वेळेसचे खासदार होते, आम्ही सोबत भूमिपूजन करत होतो की नव्हते करत? अडसूळ साहेब खासदार होते, सोबत भूमिपूजन होते. कधी असं वाटलं नाही. मी 2004 मध्ये मला मतं कमी पडली होती, पण तट्टे साहेब होते त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं की नव्हतं? मी कधी वागली विचित्र? कधी त्यांना समोर आलं तर नमस्कारच केला. पण आता तर असं काय एवढा घमंड, इतका माज, इतकं फालतूगिरी, इतकी वायफळगिरी सुरू आहे की या सगळ्या गोष्टींना बाबांनो आपल्याला फुल स्टॉप लावावाच लागेल. आज जर आपण चुकलो तर आपल्याकडे कोणी बघणार नाही, आणि आज जर चुकलो तर आपला हा अमरावती जिल्हा वायफळ लोकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. तुम्हाला वायफळ म्हणून ओळखलं जायचंय की साधे सरळ माणसं म्हणून ओळखलं जायचंय? काय म्हणून? सरळ शेतकरी आहोत आपण, आहोत की नाही आहोत? मग या शेतकऱ्याच्या पोराले, या भूमिपुत्राले, साध्या माणसाले तुम्ही निवडून द्याल की नाही द्याल? माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. जशी प्रजा असते तसा राजा असतो, किंवा तसा आपल्याला सेवक मिळत असतो. आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत करा आणि ह्या नाटक नौटंकीले दूर ठेवा. सर्व धर्म